नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एसटी विभागाकडून सहलींसाठी 50% सवलत. यंदा सहलीतून 21.28 कोटींचे उत्पन्न. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी सांगली विभागाला शालेय सहलींच्या माध्यमातून यंदा मोठे उत्पन्न मिळाले आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षात तब्बल 21,28,00,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले असून 1136 बस फेऱ्यांद्वारे हजारो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली आहे. विश्वासार्ह सेवेमुळे एसटीच्या उत्पन्नात भरीव वाढ नोंदवली गेली आहे. यावर्षी शालेय सहलीसाठी अद्ययावत व नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक ठरला. परिणामी शाळा व महाविद्यालयांचा एसटीकडे कल वाढल्याचे दिसून आले. भविष्यातही सहलींसाठी वेळोवेळी बसेस उपलब्ध करून देण्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. शालेय सहल हा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरतो. धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटीसाठी एसटी मार्फत सहली आयोजित केल्यास शासनाकडून प्रवासी भाड्यात 50% सवलत मिळते. त्यामुळे कमी खर्चात सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होत असून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान राज्यभरात एसटीने शालेय सहलींच्या माध्यमातून 127 कोटी 18 लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 33 कोटी 29 लाख रुपयांनी अधिक आहे. यावरून एसटीच्या सेवेला मिळणारा प्रतिसाद अधिक बळकट होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. एसटीच्या विविध सवलत योजना आहेत, त्यामध्ये शैक्षणिक सहल ही महत्त्वाची योजना आहे. ठराविक कालावधीत यासाठी चांगल्या बसेस राखून ठेवण्यात येतात. सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य दिल्यामुळे उत्पन्नातही वाढ होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.